काल घरी आलेल्या आणि जीवन गेलेल्या पाहुण्यांची भांडी रात्रभर साफ केल्यावर कुंभकर्णासारखी झोप लागली. इथून पुढे कोणताही पाहुणा आला की त्याला बस स्टँडवरूनच चहा पाणी करून मागे पाठवायचा या विचाराने बस स्टँडवर कोणते चांगले नाश्त्यासाठी ठिकाण आहे का याची चौकशी केली. डोसा डिलाईट सारखे अप्रतिम चव देणारे रेस्टॉरंट आपल्या शिरूर बस स्थानकातच आहे हे समजल्यावर अक्षरशः डोळ्यातून पाणी आले. किचनमधील शेफने बनवलेल्या उत्तप्पाने आम्हाला किचनकडे ओढले आणि शेफची ती सिक्रेट रेसिपी तेज डोळ्यांनी टिपून घेतली. डोसा डिलाईट नाव असल्यामुळं साहजिकच स्पेशल डोसा कसा बनवतात हे पाहण्याचा मोह आवरलाच नाही. कॅमेराचा एक डोळा उघडत आणि नेहमीप्रमाणे कंबर वाकडी करत किचनमधील त्या डोशाचं यथेच्छ चित्रीकरण करून घेतलं. लग्नात नवरीला सजवावी तसं त्या डोशाला सजवत आम्हा 2 मित्रांच्या पुढ्यात ती प्लेट ठेवली गेली. मित्राने माझ्यासाठी काहीतरी हटके करावं म्हणून चहासोबत फिंगर चिप्सची ऑर्डर दिली. आता शिरूरकर कमेंटमध्ये शिव्या टाकणार हे गृहीत धरूनच फिंगर चिप्स सोबत चहाचाही आस्वाद घेतला. काही म्हणा पण डोशाची चव मात्र अप्रतिम लागली. असा डोसा शिरूर पंचक्रोशीत तरी कुठे खायला मिळणार नाही. मित्रांनाही खाऊन झाल्यावर हाताचा त्रिफळा करत आपली पसंती दर्शवली. नाश्त्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येत असतात पण एक ग्राहक सारखं लक्ष वेधून घेत होतं. 4-5 वेळा विनवण्या केल्यानंतर भाऊ रिव्ह्यू द्यायला तयार झाला. सँडविच एक नंबर होतं. एक नंबर होता, चांगला होता, आवडला खूप. नाव काय तुझं? मा गुरु उमेश शेलार. आणि कुठून आले? रांजणगाव गणपतीवरून आलो आम्ही. काय मिळतो आम्ही इथं? हा तर आपल्याच पट्टीतला कार्यकर्ता वाटल्यानं अजून 2-4 सीन एक डोळ्याच्या कॅमेऱ्यात टिपून घेतले. ग्राहक वर्गाने दिलेला रिव्ह्यू पण अप्रतिमच होता. नमस्कार, मी उमेश शेलार. रांजणगाव गणपतीवरून शिरूरला आलो की कायम नाश्त्यासाठी इथे येतो. आज पण इथं चालतो. उत्तप्पाची क्वालिटी खूप छान होती. इथले कारागीर पण खूप मन लावून काम करतात आणि स्वच्छता पण आहे हॉटेलमध्ये. मित्रांना पण आवर्जून मी इथं घेऊन येत असतो नाश्त्यासाठी. नमस्कार, मी राजेंद्र नगरे सर. आजच या ठिकाणी या दुकानामध्ये मी आलो तर मेंदूवडा हे मी सांगितलेला आहे आणि तो अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी बनवलेला आहे आणि कमी भावामध्ये या ठिकाणी मिळतं. तरी सर्वांनी याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. एकंदरीत शिरूर बस स्थानकातील डोसा डिलाईट म्हणजे शिरूरच्या खाद्य संस्कृतीत भर टाकणारे नवीन रेस्टॉरंट. आम्ही तर भेट दिली, आता तुम्ही पण तिथं भेट देऊन तुमचा रिव्ह्यू कमेंटमध्ये सांगा. नमस्कार, माझं नाव शंतनू सोमनाथ जगताप. आपलं डोसा डिलाईट हे स्नॅक सेंटर शिरूर बस स्टँड ST स्टँड येथे आहे. आपल्या या स्नॅक सेंटरची सुरुवात 26 जानेवारी 2024 रोजी झाली. आपली व्हरायटीज विविध पदार्थ, साऊथ इंडियन फूडचे ऑल टाईप्स ऑफ पदार्थ, त्याच्यानंतर प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही येऊन एकदा अवश्य भेट द्या.